बोल बुद्धीचा डोळा देखावे. ज्ञानेश्वरी अर्जुन एक चिंतन. डॉक्टर न्यायाचार्य श्री नामदेव महाराज शास्त्री यांनी लिहिलेलं ज्ञानेश्वरी अर्जुन एक चिंतन सांकेत प्रकाशन. बोल बुद्धीचा डोळा देखावे. भगवान श्री ज्ञानोबरायांचं व्यक्तिमत्व मनुष्याला समजण्यासाठी अतिक्लिष्ट आहे. ते नाथ संप्रदायातील आहेत, परंतु त्यांना कोणत्याही संप्रदायात बांधता येत नाही. परंपरेचे नियम त्यांना लागू होत नाहीत. त्यांच्या बोलण्यात शास्त्रीय सिद्धांत आहेत, परंतु ते कोणी एका शास्त्राचे अनुयायी नाहीत. विद्वान हा सहसा योगी नसतो. योगी हा भक्त नसतो. भक्त हा शास्त्रकार नसतो. भगवान श्री ज्ञानोबराय सर्वव्यापी आहेत, परंतु ते सर्वाहून वेगळे व विशेष आहेत. त्यांची ज्ञानेश्वरी हे एक वेगळे विश्व आहे, वेगळी सृष्टी आहे. त्या सृष्टीत प्रवेश मिळवणे अतिशय कठीण आहे. ज्ञानेश्वरीत सर्व दृष्टिकोन आहेत. सर्व दृष्टिकोन असणं हीच ज्ञानेश्वरीची मोठी समस्या आहे. मनुष्य हा एकाकी असतो. व्यापार तर व्यापारच करतं, संशोधन तर संशोधनच. त्याला व्यवहार ज्ञान नसल्याप्रमाणेच असते. त्याचं संशोधन विकणारी बाजारू मंडळी वेगळीच असते. राजकारणी, नोकर, व्यवस्थापक, प्रचारक, प्रसारक इत्यादी सर्व आपल्या विषयात निष्णात असणे तरीही ते एकाकीच आहेत. त्यांना इतर क्षेत्राचं पाहिजे तेवढं ज्ञान नसतं. एका विषयातलं ते अधिक निष्णात असतात, तर परंपरा, एक संप्रदाय, एक सिद्धांत, एक उपासना, एक शास्त्र इत्यादीमुळे सर्व दृष्टिकोनाचा अभाव असतो. व्यापक दृष्टिकोन वेगळा आणि समग्रता वेगळी. व्यापक दृष्टिकोन हा हृदयाचा भाव आहे. समग्रता हा बौद्धिक विषय आहे. एकाच सिद्धांताचा, शास्त्राचा, परंपरेचा प्रभाव असल्यामुळे ज्ञानेश्वरी समजण्यास अडचण येते. आपल्याला मान्यतेनुसार ज्ञानेश्वरीत ओव्या शोधल्या जातात. प्रत्येक जण आपापल्या मान्यतेनुसार काय करत असतो, तर ज्ञानेश्वरीतील ओव्या ह्या शोधत असतो. साहित्यिक वेदांताच्या ओव्या टाळतो, तर वेदांतातील भौतिकता टाळतो. वेदांतिक योगविद्या मानत नाही. योगी भक्ती करत नसतो. भक्तांना नामचिंतन सोडून दुसरे काहीही आवडत नाही. आणि जो कोणी वेदांती असतो तो काय करतो, जी भौतिकता आहे ती भौतिकता टाळतो. बौद्धिक योगविद्या मानत नाही. आणि योगी लोक काय करतात, तर भक्ती करत नाहीत. भक्तांना नामचिंतन सोडून दुसरे काहीही आवडत नाही. सामान्यतः ज्ञानेश्वरी वाचतच नाहीत. ज्ञानेश्वरी वाचणारा त्यातील ओव्यांचा अर्थ कळतच असेल असे नाही. क्वचितच एखादा साधकाला ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावासा वाटतो, तर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. भेटलेले एकाकी असतात. ज्ञानेश्वरी कंठस्थ करूनही ज्याला ज्ञानेश्वरी पाठ आहे ते काय करतात, भाव हृदयात स्थिर करतात, पण त्यांच्या हृदयात हा भाव स्थिर होत नाही. समस्या आहेत. वर्तमान काळात तर मराठी माध्यमांच्या शाळा बंद होत आहेत, आपण बघत आहोत. एवढं असूनही ज्ञानेश्वरीचं आकर्षण काही कमी झालेलं आपल्याला दिसत नाही. कळत नसूनही ती आईप्रमाणे आवडते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्ती, ऐशी कवयाची जाती करी लाभावी न प्रीती. तशीच ही ज्ञानेश्वरी आहे. एखाद्या व्यक्तीने तिच्या चुकीचा अर्थ सांगितला तरी लोक त्याला महाराज म्हणून त्याच्या पाया पडतात, त्यांचा जय जयकार करतात. ज्ञानेश्वरी कळत नाही, परंतु ती न करणाऱ्याला सांभाळते. तिला समजून घेणाऱ्याचा सन्मान करते. जर मनापासून प्रयत्न केला तर ती समजून घेणाऱ्याला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करते. विश्व जिज्ञासा, प्रयत्न, संवेदनशीलता आणि श्रद्धा या गुणांनी युक्त असा मनुष्य ज्ञानेश्वरीतील ब्रह्मांडानंदाचा आस्वाद घेतो. ज्ञानेश्वरीतील शब्द हे अरूपाचे रूप आहेत. त्यांना कादंबरीप्रमाणे किंवा वर्तमानाप्रमाणे वाचून चालत नाही. ज्ञानेश्वरी माऊली हाताळण्याचा विधी पुढील अभंगात सांगतात. परिते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे साठो वाटी आगवे चित्ताचिया, अवधाने चेनी हाते नियावे हृदयांतोते, हे रिजवीन आय नीते सज्जनाची. शब्द मनाच्या कानाने ऐकावेत, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावेत, चित्त देऊन त्यांच्या मोबदल्यात शब्द घ्यावेत. घेतलेले शब्द एकाग्रतेच्या हाताने हृदयात न्यावेत.
मग सज्जनांच्या चातुर्याला रिझवतील. अध्यात्म समजून घेणं एवढं सोपं नाहीये. ते समजण्यासाठी प्रथम मनाला कान असणे आवश्यक आहे. काय ऐकायचं हेही कळलं पाहिजे. मनाची करमणूक करणारे बोल नकोत, तर मन हे उत्क्रांत झालं पाहिजे. एकाग्रतेने सावधतेने शब्दाचं मनन प्रथम ऐकून घ्यायला पाहिजे. शब्द काय बोलतात हे आपल्याला कळलं पाहिजे. माऊली शब्दाला बोलायला लावतात. हे रेड्याच्या मुखातून वेद म्हणून घेण्यापेक्षाही कठीण आहे. शब्दांना परतत्व स्पर्श असणं, त्यात अरूपाचं रूप असणं हे भिंत चालवण्यापेक्षा अवघड आहे. आज आपण ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलविले यावर शंका घेऊ शकतो, परंतु ओवीतून अरूपाचं रूप आजही डोळ्यासांना दिसतं. आज हाच सर्वात मोठा चमत्कार आपल्या समोर आहे. या जगात अनेक संत आहेत, अनेक संत झाले, पुढेही होतील, परंतु निराकाराला शब्दातून आकार देण्याची ताकद फक्त ज्ञानेश्वरी माऊलीतच आहे. आशीर्वाद देणारे भरपूर आहेत, परंतु हातावर परतत्व ठेवणारे फक्त माऊलीच आहेत हे आपल्याला ज्ञानेश्वरी ग्रंथातून वेळोवेळी समजतं. अज्ञानाचा फायदा घेणारे भोंदू पुष्कळ आहेत, परंतु अज्ञानासाठी ब्रह्मरस सुवादे अक्षर गुंफिली म्हणणारे फक्त माऊलीच आहेत. दिसो परतत्व डोळा, पाहो सुखाचा सोहळा, रिघो महाबोध सुका माझी विश्व. शब्दातून परतत्व दाखवणारे फक्त माऊलीच आहेत. आपल्या बुद्धीचे डोळे मात्र डोळस हवेत. चित्त ज्ञानेश्वरीला देऊन शब्द अवधानाच्या हाताने जेव्हा हृदयात न्याल, तेव्हा हृदयाला परिस्पर्श झाल्याची अनुभूती होईल. तेव्हा आपले जग आणि जीवन पूर्णतः बदलून जाईल. ज्ञानेश्वरी वाचताना अर्थ समजावा म्हणून योग्य ती काळजी घ्यावी. भाव हृदयात स्थिर होईल याची चिंता करा. शब्द अनमोल आहेत हे बुद्धीला जाणवले पाहिजेत. माऊलीचे सर्व दृष्टिकोन आपल्या दृष्टीत यावेत यासाठी प्रयत्न व्हावेत. पूर्वग्रह सोडून फक्त शब्दाचं बोलणं ऐकावं. संसारात आपण खूप ऐकतो व बोलतो, इथे मात्र मौन होऊन माऊलीच्या शब्दांना हृदयात उमलून द्यावं. सुरुवातीला या शब्दाचा मौनाचा आपल्याला त्रास होईल, परंतु हाच त्रास आपल्याला संसाराच्या त्रासापासून मुक्त करतो. एवढं सांगायचं मुख्य कारण म्हणजे आपली रोजची सवय व स्वभाव होय. सोपं वाचण्याची सवय आणि चांगल्याकडे दुर्लक्ष हा स्वभाव, हेच दुर्गुण आपल्याला व्यापक व्हायला अडचण निर्माण करतात. भक्तराज अर्जुन समजून घेत असताना आपणही समजूदार होऊ. आपल्याही चुका अर्जुनाच्या निमित्ताने कळतील. अजरामर असं भारतीय तत्वज्ञान म्हणजे श्रीमद भगवत गीता. याच गीतेला माऊलींनी मराठीत अलंकारित केले. त्या अलंकारितील पैलू पाडलेले अनमोल हिरा म्हणजे भक्तराज अर्जुन. तो आपल्याला माऊलीच्या दृष्टीतून पाहायचा आहे. ध्येयाने व शांत चित्ताने त्यांचा आपण अनुभव घेऊ. हा अनुभव घेताना आपले तर्क न करता फक्त माऊलीच्या शब्दांना हृदयापर्यंत येऊ देऊ. नाही कळले तरी चालेल, पण त्या शब्दांना रुजू द्या, स्थिर होऊ द्या. त्यांना अर्थाची पाणीफुले येतील, ध्वनीतून पापाचे फळ येईल. आपण तोपर्यंत शांत असावं. ही कादंबरी किंवा संशोधन नाही, हे जगण्याचे मूलभूत सिद्धांत आहेत. सुखाचा मार्ग आहे. हळूहळू जीवनात आनंद येऊ लागेल. राजयोगी श्री ज्ञानेश्वर महाराजांचा शब्दाचं आपण अध्ययन करतो. यात सतत भान असणं हे आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. समीक्षात्मक किंवा तुलनात्मक अध्ययन करण्यापेक्षा शब्दातील सुगंध हृदयात तळवत राहिला पाहिजे. हाच खऱ्या अर्थानं उद्देश पाहिजे.